अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय किशोरदादा पाटील, त्यांच्या समवेत कार्याध्यक्ष फैयाजी शेख, सल्लागार रंजनदादा पाटील, ऋषिदादा देसाई, दिलीप शर्मा उपाध्यक्ष वैभव नवार, आमची ऑफिशियल टीम, खास या स्पर्धेसाठी आमंत्रित केले गेले आदरणीय अजित निकम सर, त्यानंतर खालिदभाई गंभीर पाटील, मी विनंती करेल क्रिकेट एक्सपर्ट आदरणीय तुकाराम मांगेला सर, आपण सुद्धा यायचं आहे, जे आज या स्पर्धेनिमित्त आपल्याला जोडतील. सर्व या मान्यवरांना विनंती आहे की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचं आहे. तर पहिल्या टीमला कॉल केला जाणार आहे. जी पहिली टीम आहे या स्पर्धेमधील जी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल त्यांनी येऊन सर्वप्रथम इथे लाईनअप करायचं आहे यष्टिरक्षकाच्या मागे. टीम नेम समोर करायचंय. ठीक आहे, लॉसन तिथे गाईड करेल. टीम नेम अनबिटेबल 3999. ओनर कॅप्टन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वांना विनंती आहे टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. अनबिटेबल 3999 सज्ज होणार आहे सर्वांना बीट करण्यासाठी आणि म्हणून त्या टीमचं नाव आहे अनबिटेबल 3999. सनी पाटील ओनर, कॅप्टन आहेत अक्षय पाटील आणि आयकॉन खेळाडू ऋतिक पागी. द नेक्स्ट टीम, द टीम नेम इज गुरुदत्त मनवेलपाडा. संघ मालक नितेश, कॅप्टन आहेत सुशांत पाटील आणि त्याच्या समेत रोहन आयकॉन खेळाडूच्या भूमिकेत. आणि हा संघ दरवर्षी व्हीपीएल मध्ये दाखल असतो आणि यावेळेला सुद्धा नव्या जोशाने आजची पहिली मॅच खेळताना पाहायला मिळेल. And the third team, team players. ऋषिदादा देसाई आपण सुद्धा विनंती, आपण सुद्धा यायचे. शिव पटेल. टीम प्लेयर्स, संघ मालक शिव पटेल, वैभव नवार, कॅप्टन आहेत सिद्धांत वारंग, आयकॉन खेळाडू मनीष विश्वकर्मा आणि त्यानंतर त्यांची संपूर्ण टीम. And then fourth team, the team name is मागील वर्षी उपविजेतेपद यावर्षी पुन्हा त्याच जोशाने येते JCCB. संघ मालक आहेत अक्षय सांगले, कॅप्टन आहेत राहुल पाटील आणि आयकॉन खेळाडू यश वैती. तर थोड्याच आदरणीय हार्दिकजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होईल. वसविरार प्रीमियर लीग 2022 हे शानदार आयोजन आणि आयोजना दरम्यान आजचा हा पहिला दिवस. या पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन प्रसंगी आदरणीय हार्दिकजी राऊत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होते. मी सर्वांना विनंती करेल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक राऊत सर यांचं स्वागत करायचं आहे. सीझन 5 दिमागदार आणि शानदार हा सोहळा व्हावा यासाठी मान्यवरांची उपस्थिती लाभते संपूर्ण असोसिएशनच्या समवेत. वेलकम सर. तर हार्दिकजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम खेळपट्टीचं पूजन केलं जाणार आहे. पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफळ वाढवून तर सर्वप्रथम हा पुष्पहार अर्पण केला जाईल आणि त्यानंतर श्रीफळ वाढवलं जाणार. मी विनंती करेल हार्दिक राऊत साहेब आपण समोर यायचं आहे. तर पुष्पहार अर्पण केला जातोय किशोरदादा पाटील वसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर श्रीफळ सुद्धा वाढवलं जाणार आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते
या खेळपट्टीचं पूजन. येणारे 3 दिवस ही खेळपट्टी सर्व संघांना लाभदायी ठरो आणि ही स्पर्धा यशस्वी पार पाडो यासाठी केलेली ही विनवणी आणि दिलेला हा मान खेळपट्टीला सर्वप्रथम. मी दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती करेल की आपण समोर यायचे. टीम अनबिटेबल 3999 कॅप्टन आपण समोर यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने गुरुदत्त मनवेलपाडा, अविनाश घोसाळकर आणि अक्षय पाटील. मी विनंती करेल हार्दिक राऊत सर आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. हेड इज द कॉल, टेल इट इज. टेल आलाय. 2 मिनिटं थांबायचं आहे. अक्षय टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. समोरचा संघ गुरुदत्तचा आहे आणि या वर्षीची तयारी विपेलची कशी वाटते आणि किती एक्साइटेड आहे ही मॅच खेळण्यासाठी? खूप छान वाटते. तयारी पण खूप छान खेळायला पण खूप, आणि समोरची टीम पण एक ताकदीची टीम आहे. आम्हाला पण खेळायला मजा येईल. थँक्यू. अविनाश टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण पहिली फिल्डिंगच घेतली असती, पण टॉस हरले. बॅटिंग आहे या किती रन होत आहेत ते. कसं वाटतं या VPL मध्ये आल्यानंतर एकूणच वातावरण आणि संपूर्ण आयोजन? आयोजन तर नेहमीच सुंदर असतं आणि इकडे खेळायला खूप मजा येते. ऑल साईड बाउंड्री असते आणि खूपच सुंदर असं ग्राउंड बनवलेलं आहे. जास्त वेळ घेणार नाही कारण थोडासा उशीर झालाय. मी सर्व मान्यवर सॉरी विनंती करेल तर सरांना विनंती करेल 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे या स्पर्धेबद्दल आणि सर्वांना शुभेच्छा. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL 2022 सीझन 5वा पहिली मॅच मनवेलपाडा वर्सेस नारंगी. ओके, म्हणजे मी बघितलं की तिकडचं जेवढं पीच चांगलं आहे तेवढंच पीच इकडे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. टीम पण तेवढीच चांगली दिसते आणि तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत म्हणजे स्क्रीनिंग करून त्यातून लकी ड्रॉ काढून त्यातले सगळे वसई विरार मधले बेस्ट प्लेयर इथे असणार आहेत. तर यूट्यूबच्या माध्यमातून बघणाऱ्या व्ह्युअर्सना आणि इकडे उपस्थित असलेल्या सर्व क्रीडाप्रेमींना आजचा किंवा येणारा हा पूर्ण सीझन बघायला मिळणार आहे आणि ही एक चांगली मेजवानी असणार आहे. आणि सर्व प्लेयर्सना विनंती आहे की बेस्ट तुम्ही परफॉर्म करा. तुमच्या बेस्ट परफॉर्मन्सला असोसिएशन मार्फत काही बेस्ट ट्रॉफीज वगैरे असतील. मी बघतोय तिकडे ट्रॉफीज आहेत. तर बहुजन विकास आघाडी आणि युवा विकास आघाडी अध्यक्ष माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर आणि आपल्या सर्वांचे लाडके युवा कार्याध्यक्ष सिद्धार्थ ठाकूर यांच्यातर्फे मी इथे जो टुर्नामेंटचा बेस्ट प्लेयर असेल त्याला 11,000चं बेस्ट प्राइज घोषित करतोय. लॉसन आणि टीमला मी विनंती करेन का एक बेस्ट प्लेयर ऑफ द सिरीज किंवा टुर्नामेंट हे आपण देणार आहोत. तर एक त्याचं पण तुम्ही बनवून घ्या आणि ते आपल्या पक्षामार्फत असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद सर. आणि विनंती करेल फैयाजी शेख सल्लागार कार्याध्यक्ष यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. या ठिकाणी उपस्थित हरजित राऊत साहेब यांचा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज साठी 11,000 रुपयाचं कॅश प्राइज बहुजन विकास आघाडीतर्फे या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे प्लेयरसाठी. थँक्यू. तर चारही संघांना विनंती आहे
की ज्या वेळेला तुम्ही इथून बाहेर पडाल त्यावेळेला जसे आलात तसे एका लाईन मध्ये जायचे. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना सर्व मान्यवर असोसिएशन मेंबर्स आपणा सुद्धा विनंती, आपण सुद्धा शुभेच्छा देऊ शकतात. आमची ऑफिशियल टीम अजित निकम सर, परशुराम पाटील गंभीर सर, आमचे खालिद सर यांना भेटत असताना या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत असताना हार्दिकजी राऊत साहेब, थँक्यू थँक्यू डीजे. तर धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी थांबायचंय. टीम थांबायचंय. टीम थांबायचंय. टीम थांबा, अजून सांगितलं नाही बाहेर जायला. थांबा जरा. थँक्यू. तर पहिली टीम इथून बाहेर जाईल JCCB. आपण तिथून बाहेर जायचंय. त्यानंतर प्लेयर्स आपण बाहेर जायचंय. जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे त्यांनी इथेच उभं राहायचंय आणि जो बॅटिंग करणारा संघ आहे त्यांनी पहिल्या डगआउट मध्ये जायचंय. तर हार्दिक राऊत साहेब सर या ठिकाणी आपल्यातून रजा घेतात. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल. तर नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम अनबिटेबल 3999 ने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सामना 5 षटकांचा असेल. बाकी सर्व नियम तुम्हाला समजावले जातील, परंतु तोपर्यंत तुम्ही बघत राहा, ऐकत राहा, पाहत राहा VPL सीझन 5. थँक्यू.